श्री स्वामी समर्थ. आज 23 जानेवारी वसंत पंचमी आलेली आहे. हा खूप पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी ज्ञानाची देवी माता सरस्वतीचा प्रकट दिवस मानला जातो. म्हणून हा दिवस खास करून बुद्धी, विद्या, वाणी, शिक्षण आणि शुभ सुरुवातीसाठी अत्यंत फल देणारा म्हणून अत्यंत फलदायी असतो. या दिवशी आपल्याला घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं हळद मिसळवायची आहे. हळद आणि पिवळा रंग या दिवशी खूप शुभ मानला जातो आणि अंघोळीनंतर कपडे सुद्धा पिवळे घालू शकता. पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळा रुमाल वापरायचा आहे. देवघरात माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. नसेल तर लक्ष्मी सरस्वतीचा फोटो ठेवूनही पूजा करता येते. देवासमोर पिवळे फूल अर्पण करा. हळद, कुंकू लावा. अगरबत्ती, दिवा लावा. पिवळीच फुलं माता सरस्वतीला अर्पण करा. आता माता सरस्वतीचा फोटो, मूर्ती नसेल तर माता सरस्वतीची आपण एखाद्या कागदवरती यंत्र काढून त्याची सुद्धा पूजा करू शकते. या दिवशी पुस्तक, वह्या, पेन, वाद्ये किंवा शिकण्याच्या साधन देवासमोर ठेवून त्यावर हळद कुंकू लावा आणि आजपासून माझं शिक्षण आणि बुद्धी, माझी वाणी शुद्ध राहो अशी साधी प्रार्थना करा. लहान मुलांना लिहायला शिकवण्याचा किंवा नवीन शिक्षण सुरू करण्याचा हा खूप सुंदर दिवस आहे. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला प्रार्थना करा. शक्यतो सरस्वती माता वाणीची दैवत आहे. या दिवशी पिवळ्या वस्तूचं दान केल्याने विशेष पुण्य मिळतं. पिवळी साडी, पिवळं धान्य, हरभऱ्याची डाळ, गूळ, हळद, पुस्तक किंवा पेन गरजू विद्यार्थ्यांना दान करा. वसंत पंचमीला काही गोष्टी टाळायच्या आहेत, जसे केस कापणे, नख कापणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. सरस्वतीला प्रार्थना करायची आहे. या दिवशी मनापासून केलेली छोटी प्रार्थना ही फार मोठं फळ देते. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, स्त्रियांसाठी आणि नवीन काम सुरू करणाऱ्यांसाठी वसंत पंचमी खूप शुभ आहे. आता या दिवशी जास्ती काही करायला जमत नसेल तर साधी सेवा करायची आहे. एक छोटं काम मनापासून केलेलं ते अडत नाही असं म्हटलं जाते. तर या दिवशी म्हणायचा मंत्र आहे ओम ए सरस्वते नमः. हा मंत्र आज वसंत पंचमीच्या दिवशी मनातल्या मनात माता सरस्वतीच्या समोर बसून आपल्याला म्हणायचं आहे आणि अशी सोपी सेवा करायची आहे. घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्या जिभेवरती आपल्याला त्या दिवशी सहदाने ए अक्षर अशी लिहायची आहे. असं लिहिल्याने लहान मुलाच्या आयुष्यातील कोणतेही शिक्षणामध्ये अडथळे येत नाही आणि त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत जाते. अशी आपल्याला छोटीशी सेवा या दिवशी करायची आहे. हा मंत्र आज वसंत पंचमीच्या दिवशी म्हणल्यास बुद्धी, वाणी आणि शिक्षणात सकारात्मक बदल आपल्याला जाणवायला लागेल आणि त्यांच्या शिक्षणात नक्कीच प्रगती होणार. ही छोटीशी माहिती होती. ओम ए सरस्वते नमः या मंत्राचा जप करायला या दिवशी विसरू नका. श्री स्वामी समर्थ.